दरम्यान महाविकास आघाडी विरोधात महायुती यांच्यामध्ये कसे वाद सुरू झालेले आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या बघूयात. महाविकास आघाडीच्या मुखमोर्चाला जागर जाणीव आंदोलनानं उत्तर देण्यात आलं. अमरावती, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं जागर जाणीव आंदोलन. बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त. पवार ठाकरे काँग्रेसला त्यांचं राजकारण लकलाभ. अशा घटनेला राजकीय दृष्टीनं पाहू नये. महाविकास आघाडी काळात देखील अशा घटना, मात्र त्यावेळी आम्ही सरकारच्या पाठीशी. महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भारत बंद विरोधात कोणीही कोर्टात गेलं नाही, मात्र महाराष्ट्र बंद म्हटल्यावर सरकारनं लाडका सदा आवडता याचिकाकर्ता कोर्टात पाठवला. संजय राऊतांचा गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा. भारत बंद झाला, बहुत अनेक राज्यात बंद झाला, महाराष्ट्रात काही भागात बंद झाला. त्याच्यावरती कोणी कोर्टात गेलं नाही. पण महाराष्ट्रातल्या या बंदच्या संदर्भात सरकारनं एका याचिकाकर्त्याला, जो त्यांचा आवडता सदा आवडता, कोर्टात पाठवलं. भारत बंद वेळी पॉलिटिकल स्टंट करणाऱ्या उद्धव ठाकरेंची भूमिका काय होती? गुणरत्न सदावर्ते यांचा उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल. च्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंना सांग, तुझी काय भूमिका होती? अरे तू संपदर सोड, त्या प्रकरणामध्ये तू भूमिका बजावलीस का ते सांग. चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा दातखीळ बसली होती का? महाराष्ट्र बंद विरोधात याचिका केली म्हणजे नराधमाला पाठीशी घालण्याचंच काम तुम्ही केलं. ठाकरे गटाच्या शरद कोळी यांच्याकडून सदावर्तेंवर टीका. 3 महिन्यात आमचं सरकार येईल, शक्ती कायदा अंमलात आणू. वरुण सरदेसाईंचा हा विश्वास. महिला अत्याचाराच्या प्रमाणामध्ये वाढ. फडणवीस राजीनामा का देत नाहीत? सरदेसाई आक्रमक. 1 तासाचं आंदोलन महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असेल. राजकीय स्वार्थासाठी महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन. संजय शिरसाट यांची टीका. बंदला बेकायदेशीर ठरवणं हा कोर्टाचा निर्णय योग्य नाही. कोर्टाच्या निर्देशाचं आम्ही पालन करू. सत्ता हातून जात आहे म्हणून अस्वस्थ झालेले सत्ताधारी लक्ष देत नाहीत. वडेट्टीवारांची टीका.